पालकांनी लहान मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण करावी असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम विभागीय अध्यक्ष श्री विलास शंकर देसाई यांनी केले. तिरंगा फुटबॉल अकॅडमी मिरजतर्फे 15 वर्षाखालील वयोगटातील तिरंगा ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर दिनांक 25 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील नामवंत एकूण 16 संघांनी भाग घेतला. या स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून विलास देसाई पुढे म्हणाले, पालकांनी आपल्या लहान मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण केल्यामुळे मुलांना भविष्यात याचा नक्की फायदा होईल. तुम्ही मैदानी खेळात राहिला तर तुमचं भविष्य नक्की उज्ज्वल होईल व या पिढीतूनच भारताला फिफा स्पर्धेसाठी पात्र खेळाडू भेटतील अशी अपेक्षा श्री विलास शंकर देसाई यांनी खेळाडू व पालकांना व्यक्त केली. तिरंगा ट्रॉफी 2024 अंतिम सामन्याचं उद्घाटन डॉक्टर रियाज मुजावर प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ यांच्या हस्ते झालं. अंतिम सामना हा तिरंगा फुटबॉल अकॅडमी मिरज विरुद्ध गुरुवर्य दादाजी कोंडदेव सैनिक शाळा तासगाव यांचा झाला. या झालेल्या चुरशीच्या सामन्यात गुरुवर्य दादाजी कोंडदेव सैनिक शाळा तासगाव यांनी 2-0 या गोल फरकाने विजय मिळवला व तिरंगा ट्रॉफी 2024 वर आपलं नाव कोरलं. विजेत्या व उपविजेत्या संघांना ट्रॉफी, मेडल आणि रोख बक्षीस श्री विलास शंकर देसाई अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम विभागीय अध्यक्ष माननीय रमजान जब्बार सतारमेकर, सामाजिक कार्यकर्ते शाहिद अली तांबोळी सतारमेकर, संगीत वाद्य निर्मिती यांच्याकडून देऊन गौरवण्यात आला. तिरंगा ट्रॉफी स्पर्धेमधील उत्कृष्ट संघ म्हणून मंगळवार पेठ फुटबॉल क्लब या संघाला बेस्ट टीम ऑफ टुर्नामेंट हा पुरस्कार देण्यात आला. बरोबर वैयक्तिक बक्षीस म्हणून बेस्ट गोलकीपर घोरपडे सैनिक शाळा तासगाव, बेस्ट डिफेन्स दक्ष मंगळवार पेठ फुटबॉल क्लब, बेस्ट मिडफिल्डर अतिक मुल्ला तिरंगा फुटबॉल अकॅडमी, बेस्ट फॉरवर्ड पिसाळ सैनिक शाळा तासगाव खेळाडूंना देऊन गौरवण्यात आला. या स्पर्धेसाठी सांगली जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष जगूबाई सय्यद, मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजीराव भोसले, उद्योजक नरेंद्र देसाई, हिमालय कंपनीचे आरिफ गवंडी, आसिफ शिलेदार, जमादार वकील, प्रशिक्षक डेव्हिड कांबळे सर, प्रशिक्षक मुस्तफा मुश्रीफ सर, प्रशिक्षक परशुराम गुरव सर तासगाव, साजिद नदाफ, मोहसिन सय्यद, आसिफ पुणेकर, अजीम शेख, मुजमिल बागवान, अतिक बागवान, सादिक सारवान, अजिम सारवान व सिनियर खेळाडू यांची उपस्थिती लाभली. मुख्य पंच म्हणून सादिक देसाई, इब्राहिम देसाई, रजब जैद खान यांनी काम पाहिलं, तर तिरंगा फुटबॉल अकॅडमीचे प्रशिक्षक आसिफ सारवान यांनी उपस्थित सर्व खेळाडू, पालक व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांचे खूप खूप अभिनंदन. मला वाटतं याच्या अगोदरच मोठ्या मुलांच्या स्पर्धा झाल्या त्यावेळेस मी आलो होतो आणि हे आता लहान मुलांच्या अंडर 14च्या स्पर्धा होतात. हा उपक्रम त्या मोठ्या मुलांच्या पेक्षा चांगला आहे आणि याबद्दल मी विशेष करून जगू सय्यद आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो. आत्ताची पिढी मोबाईल आणि TV याच्या व्यसनी गेलेली आहे. ही जी मुलं इथं बसलेले आहेत की खरोखर तुम्ही चांगले नशीबवान आहात की तुम्हाला चांगले पालक भेटले, चांगले शिक्षक भेटले की तुम्हाला त्यांनी फुटबॉलची आवड लावली. खेळ कोणताही असू दे परंतु मुलंही ग्राउंडवरच पाहिजेत. बैठे खेळ खेळून किंवा बैठे TV आणि मोबाईल नादा लागून तुमचा काय उपयोग होणार नाही. डोळे खराब, मेंदू खराब, कान खराब आणि नको ते व्यसन लागत जातील. तुम्ही ग्राउंडवर राहिला तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे एवढं नक्की. आणि या पिढीमध्येच आम्हाला पुढची भारताचे जे चांगले सुजाण नागरिक घडतील, निकोप तंदुरुस्त असे नागरिक तुमच्यातच घडतील अशी अपेक्षा आहे. आमच्याही घरामध्ये मला 2 नातू आहेत. त्या दोघांना सुद्धा आम्ही असंच, मी एक जण फुटबॉलमध्ये आहे, त्याला मी बायचिंग पोते अकॅडमी नाशिकला ठेवलेलं आहे देवळाली कॅम्पमध्ये, आणि दुसरा आहे तो 6 वर्षाचा आहे, त्याला सुद्धा मी क्रिकेटसाठी घातलेलं आहे. पहिला आहे तो फक्त 12 वर्षाचा आहे, तो पण तुमच्यासारखा अंडर 14 आहे. तर त्याला मी इतक्या लांब मुद्दाम ठेवलेला आहे की त्याला ते खेळाची आवड लागावी. आणि डे बोर्डिंग, स्कूल बोर्डिंग. तर माझं एवढंच म्हणणं आहे आणि पालकांना सुद्धा माझी विनंती आहे की जे काही मुलं असतील तुमची कॅपॅसिटी असू दे नसू दे परंतु मुलांना तुम्ही ग्राउंडची आवड लावा, कारण हे खरं भविष्य आहे. कारण इथून पुढं या मोबाईल आणि TVच्या अतिरेकामुळे अतिशय पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांना वाचवण्याचा हा एक मार्ग आहे की तुम्ही मुलं सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला, ज्या वेळेला शिक्षण नसेल त्यावेळेला तुम्ही ग्राउंडवर हजर राहिलं पाहिजे. एवढी मी तुम्हाला सर्वांना एक आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष सर नमस्कार. आपण चांगले विचार मांडलेत.
आपल्या विचाराचा आमचे अध्यक्ष नक्कीच फॉलोअप करतील इथून पुढच्या काळात.